सगळ्यात जास्त आपल्याला ना पावसाळ्यात खावीशी वाटणारी सगळ्यात छान कुरकुरीत आतून मऊ आणि एकदम बाहेर जशी मिळते ना आपल्याला तशी मार्केटसारखी खूप छान अशी कांदा भजी खायलाच प्रत्येकाला आवडतं. मस्त असा पाऊस चालू असेल त्यासोबत चहा आणि कुरकुरीत अशी कांदा भजी. खरंच पावसाची सुद्धा मजा वेगळीच असेल बरं का. पण चला बाकी तर कांदा भजी म्हटलं ना की बऱ्याच चुका होतात. काय होतं तर ती कांदा भजी केली तर तेलकट होतात, मेन म्हणजे कुरकुरीत होत नाही. त्याला हवा तसा आपल्याला जसं म्हणजे शक्यतो कांदा भजीला आकार नसतो, पण तो कसा दिल्याने ती जास्त वेळ कुरकुरीत राहतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. हाय, मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आता इथे आपण ना 3 कांदे घेतलेले आहेत. जे कांदे की बऱ्याच चटणीच्या वेळेस मी कांदे धुवून घेतले नव्हते, त्यामुळे मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की ताई तू कांदे धुवून घेत जा. त्यामुळे इथे मी प्रत्येक वेळी आता कोणतीही रेसिपी असले तरी कांदे आधी स्वच्छ धुवून घेते. कारण की काय होतं की तुम्ही बरोबर आहे की कांद्याला थोडीशी काळी बुरशी असते. त्यामुळे काय करायचं माहिती आहे, सगळ्यात पहिल्यांदा तर कांद्याची साल काढायची, कांदे स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यामुळे आपण जेव्हा कांदा कापतो तेव्हा तो तिखटसुद्धा लागत नाही. तर चला आता हे कांदे 2 भागामध्ये मी कट करून घेतलेले आहेत. आता कांदा नेहमी आपण कापतो ना तेव्हा तो उभा कापतो, पण शक्यतो कांदा कापला तरीसुद्धा चालेल, असं काही की नाही कापायचा. तर कांदा आडवा कापला ना की कांदा भजीला जे आपल्याला छान कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला जी मदत होते ती लांब कापला की आपल्याला कांदा भजीला जसा कांदा हवा आहे तसा हा कापला जातो. त्यामुळे शक्यतो आडवा कांदा कापायचा, जेणेकरून त्याचे स्लाईस असतात ते लांब लांब पडतात. तर ह्या पद्धतीने इथे आपण सगळा कांदा कट करून घेऊया. आणि शक्यतो जास्त आपल्याला खूप वेळ असं प्रत्येक भाग हा वेगळा करण्याची गरज नसते, कारण जसं आपण आडवा कांदा कापतो तसं हे आपल्याला कापताना सैलसर होतं आणि छान लांब लांब अशा फोडी आपल्या कट होतात. इथे मी सगळाच कांदा आपला कट करून घेतलेला आहे. आता एका बाउलमध्ये हा काढून घेऊया. आता ह्याच्यामध्ये हा कांदा मी पूर्ण काढून घेते. तर इथे मी पूर्ण कांदा काढून घेतला. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं. मीठ कमी जास्त करू शकता. आत्ता फक्त थोडंसं टाकायचं की जेणेकरून कांद्याला आपल्या पाणी सुटेल. आणि मिरची पावडर आणि मीठ हे दोन्ही सगळं कांद्याला चोळून घ्यायचं व्यवस्थित. म्हणजे काय होतं की जे कांद्याला प्रत्येक भाग हा म्हणजे फोडीचा कांदा असतो त्याचे प्रत्येक भाग हा वेगळा होतो आणि छान आपली भजी कुरकुरीत व्हायला मदत होते. तर आता हे सगळं आपल्याला कांदा हा मोकळा करून घ्यायचा आहे आणि छान लाल तिखट पण लावून घ्यायचं. मीठ टाकलं की कांद्याला पाणी सुटतं, त्यामुळे एकही थेंब आपल्याला आपण भजी करतो तेव्हा पाण्याचा एकही थेंब वापरण्याची गरज नसते. त्यामुळे आता हे असंच ठेवून द्यायचं. 2-3 मिनटं असंच ठेवायचं आणि नंतर बाकीची प्रोसेस करूया. तर इथे 5 मिनटं मी असंच बाजूला ठेवलं होतं. तर छान असं ओलसर झाले आणि आपण त्याच्या कांद्यावरती मीठ टाकल्यामुळे काय झालं, कांद्याला पाणी सुटलेलं आहे. इथे 2 मी हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत, त्या बारीक कट करून वापरायच्या. 1 वाटीला थोडं बेसन पीठ टाकलेलं आहे. बेसन पीठ आपल्याला जसं म्हणजे भजी करताना जेव्हा कांदा आणि बेसन पीठ लागेल त्या प्रमाणात आपण वापरू शकतो. एकदम शक्यतो सगळंच बेसन नाही वापरायचं. जर आपल्याला लागलं तर अजून आपण वापरू शकतो, पण नाहीच लागलं तर शक्यतो एवढंसुद्धा बस होतं. त्यामुळे हे बघा, आता जेवढं आपलं बेसन आहे तेवढ्या कांद्यामध्येच फक्त चोळून घ्यायचं आहे. पण शक्यतो पाण्याची गरज लागत नाही, कारण आधीच कांद्याला पाणी सुटलेलं आहे. त्यामुळे आपल्याला तेवढ्या ह्याच्यामध्ये हे बेसन कालवून घ्यायचं. आता तुमचं प्रमाण म्हणाल तर कांदे जास्त वाढले बेसन पीठ वाढतं, किंवा आपण कांदे कमी असले की बेसन पीठसुद्धा कमी लागतं. ते आपल्या करण्यावरती प्रमाण ठरतं. त्यामुळे ते बघा, मी जेवढं आपले 1 वाटीला 1 वाटी बेसन होतं तेवढं आपल्याला लागलेलं आहे. आता त्याच्यामध्ये भजी जास्त वेळ आपली कुरकुरीत होण्यासाठी किंवा जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी आपण 2 चम्मच एवढं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तर काय होतं माहिती आहे का, तांदळाचं पीठ वापरलं ना की भजी एक तर कुरकुरीत होतात आणि जशी वरून आपल्याला बाहेर जशी मिळतात वरून क्रिस्पी पण आतून अगदी नरम अशी भजी होतात. त्यामुळे काय होतं की 2 चम्मच
आपण कांद्याचं पीठ वापरलं. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. आणि मीठ आपण आधीच टाकलं होतं, शक्यतो गरज पडली तर इथे मीठ वापरायचं, नाही पडली तर नाही वापरलं तरीसुद्धा चालेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं थोडीशी कोथिंबीर टाकायची. त्यामुळे काय होतं की अगदी छान लाल कुरकुरीत भजी दिसतात आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर चवीलासुद्धा खूप छान लागते. आता हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं. थोडंसं ओवा टाकायचा, कारण भजी कोणतीही असू देत ओवा टाकला की त्याची चव खूप छान येते. आणि नेहमी ओवा टाकताना हातावरती चोळून टाकायचा, त्यामुळे त्याचा अधिक म्हणजे वास जो असतो ओव्याचा तो छान आपल्या भजीला येतो. आता हे सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि आपलं बॅटर तयार झालेलं आहे, कारण मीठ आपण पहिल्यांदा टाकलं होतं तेच पुरेसं होतं आणि लाल तिखटसुद्धा आपण पहिल्यांदाच टाकलं, त्यामुळे शक्यतो काही गरज पडली नाही. तर इथे मस्त आपलं कांदा भजीचं बॅटर तयार झालेलं आहे. इथे आपण पाण्याचा एकही थेंब न वापरता अगदी छान बॅटर तयार केलेलं आहे. तर इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, आपण भजी काढून घेऊया. आता कांदा भजी म्हटलं ना की खूप जास्त तेल कडक नको आणि खूप जास्त हे पण नको, म्हणजे कमी तापलेलं नको. आणि गॅसची फ्लेम म्हणाल तर मीडियम हवी, जास्त हाय पण नको आणि लो पण नको, कारण जर गॅसची फ्लेम लो असेल तर कांदा भजी टाकली की ती तळाला चिटकतील, वर येणार नाहीत आणि ती कुरकुरीत न होता अगदी गच्च होतील. आणि कांदा भजी म्हटलं की त्याला कुठल्याही प्रकारचा शेप नसतो, जसं पीठ उचलायचं तसंच तेलामध्ये टाकायचं, ते जसं पडेल तसंच पडेल. कारण काय होतं माहिती आहे, जसं आपण पीठ उचललं थोडंसं दाबायचं आणि नंतर तेलामध्ये टाकलं की त्याचा जो आकार येतो, त्यामुळे काय होते कांदा भजी वरून कुरकुरीत होतात आणि आतून नरमसुद्धा होतात. त्यामुळे कोणताही आकार आपण कांदा भजीला देत नाही. तर याच पद्धतीने आपण सगळी भजी सोडून घेऊया तेलामध्ये. तर इथे आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालं होतं, त्यामुळे कांदा भजी अगदी सहजच ती खालीवर करता येतात. पण काय होतं माहिती आहे का, तेल व्यवस्थित गरम नसलं तर ती एकतर खाली तळाला चिटकून बसतात, नाही तर मग जास्त कडकडीत असेल तर ती टाकल्याने लाल होतात आणि लाल झाली की ती वरून मात्र लाल दिसतात पण आतून पूर्ण कच्ची राहिलेली असतात. त्यामुळे भजी तळताना तेल फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता हे व्यवस्थित असे आपण तळून घेऊया. आता गॅसची फ्लेम जरी मीडियम असेल थोडी लो करायची आणि छान कुरकुरीत खरपूस अशी कांदा भजी तळून घ्यायची. वरची बाजू दोन्ही बाजूनी छान पण तळून घ्यायची, जेणेकरून ती मस्त कुरकुरीत होतात. आता हे बघा, मस्त अशी आपली कांदा भजी कुरकुरीत मस्त तयार झालेली आहे. आणि तुम्ही आकारसुद्धा बघू शकता, छान अशी दिसतानाच अगदी मस्त कुरकुरीत झाली. ते आपण काढून घेऊया. आता ही दुसरीसुद्धा मी हे काढून घेतलेली आहे. बघा किती मस्त दिसत आहेत. आणि कांदा भजी म्हटलं ना की थोडेसे डार्क रंगावरती तळले ना की ते कुरकुरीत राहतात आणि खरंच खायलासुद्धा खूप छान लागतात. जेव्हा आपण बाहेर खातो मार्केटमध्ये, तेव्हा ती कांदा भजी असताना ती सगळ्यात जास्त डार्क रंगावरती तळलेली असते, त्यामुळे कांद्याची चव जी आहे ना ती खरंच छान लागते. तर तयार झाली आपली मस्त अशी आतून नरम आणि वरून कुरकुरीत कांदा भजी, जी पावसाळ्यात प्रत्येकाला खावीशी वाटतात आणि सगळ्यात जास्त आवडतात. कारण एक तर म्हणजे काय होतं, सगळ्यांमध्ये ही भजी खरंच खूप छान लागतात आणि प्रत्येकाला ही कांदा भजी आवडतात. आणि पावसाळा म्हटलं आणि त्यासोबत चहा, हे खरंच खूप छान वाटतं की नाही. आणि बाहेर जाऊन खाण्यापर्यंत पटकन आणि साधी सोपी पद्धत आहे. खूप जास्त झंझट नाही किंवा खूप जास्त सामान लागत नाही. साध्या सोप्या पद्धतीत आपण ती बनवू शकतो. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ह्या रेसिपी बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी सोपी असेल. तोपर्यंत बाय.